नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अशी मंडळाद्वारा संचालित आर्ट्स कॉमर्स कॉलेज ट्रस्टचे आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळोदा जिल्हा नंदुरबार. मी प्राध्यापिका सुवर्णा गिरासे, विषय अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण पहिले अर्थशास्त्र याला सुरुवात केलेली आहे. मागच्या भागामध्ये आपण अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना या पहिल्या प्रकरणातील प्रस्तावना, त्याचप्रमाणे अर्थशास्त्राचा अर्थ याचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र कशाला म्हणायचं हे देखील अभ्यासलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र प्रकरण पहिले अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणातील आपण अर्थशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या करण्यात आलेल्या आहेत, या व्याख्यांची आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग आहे की अर्थशास्त्र जो विषय तुम्ही घेतलेला आहे त्या अर्थशास्त्राच्या व्याख्या आपल्याला अभ्यासायचे आहेत की अर्थशास्त्र कशाला म्हणायचं. वेगवेगळे विचारवंत होऊन गेलेले आहेत. सनातनवादी विचारवंत, नवसनातनवादी विचारवंत, आधुनिक विचारवंत, या सर्व विचारवंतांनी अर्थशास्त्राचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपण सर्वात प्रथम ॲडम स्मिथ यांचा विचार करणार आहोत. ॲडम स्मिथ नावाचे जे विचारवंत आहेत, या विचारवंतांनी व्याख्या करत असताना त्यांनी काय व्याख्या केलेली आहे ते आपण पाहणार आहेत. ॲडम स्मिथ यांना आपण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असं म्हणत असतो. आता सनातनवादी जे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते अर्थशास्त्रज्ञ प्रामुख्याने 18व्या शतकामध्ये होऊन गेलेले आहेत. 18व्या शतकातील जे विचारवंत होऊन गेले आहेत, अर्थतज्ञ होऊन गेले, त्यांना आपण प्रामुख्याने सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असं म्हणत असतो. आता ॲडम स्मिथ आहेत, डेव्हिड रिकार्डो आहेत, जे.एस. मिल आहेत, टी.आर. माल्थस आहेत, यासारख्या नावाचे जे अर्थतज्ञ होऊन गेले त्या कालावधीमध्ये ते सर्व सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते. त्यापैकी ॲडम स्मिथ हे जे अर्थतज्ञ आहेत त्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक असं म्हणत असतो. जनक म्हणजे पिता, वडील. आपण अर्थशास्त्राचे जनक या दृष्टीने ॲडम स्मिथ यांच्याकडे पाहतो. त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ 1776 प्रकाशित केलेला आहे. ॲन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन या इंग्रजी ग्रंथात त्यांनी आपले अर्थशास्त्र संबंधी विचार मांडलेले आहेत. अर्थशास्त्राची अत्यंत सोप्या पद्धतीने ते व्याख्या करतात. अतिशय एका ओळीमध्ये त्यांनी व्याख्या केलेली आहे, ती म्हणजे अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. फक्त संपत्ती या घटकाला त्यांनी महत्त्व दिलेलं असल्याचं दिसून येतं आणि त्यांची व्याख्या करत असताना ते सांगतात की अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. त्यांच्या या व्याख्येमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे दिसतात. त्यामुळे पहिलं आहे ते म्हणजे निर्हस्तक्षेपाचं धोरण. निर्हस्तक्षेपाचं धोरण म्हणजे सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो. सरकार कशामध्येही दखल घेत नाही, त्याला आपण निर्हस्तक्षेपाचं धोरण असं म्हणतो. भांडवल आणि संपत्तीचा साठा, त्याच पद्धतीने आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम आहेत, सरकारचे नियम नाहीत. आणि वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूंना महत्त्व दिलं गेलेलं असल्याचं दिसून येतं. त्यानंतर आपण पुढील व्याख्येकडे वळणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे का, या घटकाचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे का हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने याचा विचार आपण करत नाही. तुम्हाला माहीत आहे का याचा विचार आपण
परीक्षेच्या दृष्टीने विचारात घेत नाही, परंतु ही गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे. परंतु तुम्ही आहेत का यापेक्षा तुम्हाला माहिती हवं हा मुद्दा जर आला मात्र त्याच्यावर आपण प्रश्न विचारतो. ते प्रश्न आपण विचारात घेतो. परीक्षेच्या दृष्टीने तो भाग महत्त्वाचा असतो, परंतु हा भाग जो आहे तो तुम्हाला माहिती असण्यासाठी गरजेचा आहे. पॉल रॉमर आणि विल्यम नॉर्धास यांनी 2018मध्ये अर्थशास्त्रासाठी नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त केलेला आहे. यापूर्वी अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला होता. पॉल रॉमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास या संकल्पनांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर पॉल रॉमर जे आहेत ते आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत. तर नॉर्धास नावाचे जे विचारवंत आहेत यांनी पर्यावरण अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिलेलं असल्याचं दिसून येतं. आता आपण प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची जी व्याख्या केलेली आहे, दुसरी व्याख्या, त्याच्याकडे वळणार आहोत. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. ॲडम स्मिथ यांनी संपत्तीचा आधार घेतलेला आहे. संपत्तीचा आधार घेऊन व्याख्या केलेली असल्याचं दिसून येतं. तर ॲडम स्मिथ यांचा विचार करत असताना संपत्तीला त्यांनी महत्त्व दिलेलं असल्याचं दिसून येतं. संपत्ती संबंधी त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली असल्याचं दिसून येतं. परंतु अल्फ्रेड मार्शल जे आहेत प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. ॲडम स्मिथ जे होते ते सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत, तर अल्फ्रेड मार्शल जे आहेत ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असल्याचं दिसून येतं. आता नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आपण कोणाला म्हणतो तर 19व्या शतकात व 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या अर्थशास्त्रज्ञांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांना आपण नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असं म्हणत असतो. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल आहे, एच.जी. पिगू आहेत, एर्विंग फिशर आहेत, इत्यादी जे अर्थतज्ञ होऊन गेले हे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे, इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं असल्याचं दिसून येतं. आणि प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी व्याख्या करत असताना सांगितलेलं आहे की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. कशाचा अभ्यास करतोय अर्थशास्त्र? मानवाच्या कल्याणाचा, मानवाचा विकास कसा होईल, मानवाचं जीवन कसं सुधारेल या मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती म्हणजे मिळकत, जे आपण कमवतो त्याला आपण प्राप्ती असं म्हणतो. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी जी व्याख्या केलेली आहे ते पुन्हा एकदा आपण पाहूयात. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. आता आपण मार्शल जे आहेत यांच्या व्याख्येमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे येतात त्याची चर्चा करणार आहोत. अर्थशास्त्र जे आहेत त्यांच्या मते सामान्य माणसाचा अभ्यास करतं. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचं शास्त्र आहे. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे फक्त संपत्तीचा अभ्यास करत नाही तर मानवाच्या कल्याणाचा अभ्यास करत
तर त्याच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करतं, सामान्य माणसाचा अभ्यास करतं, असं मार्शल यांच्या व्याख्येतून दिसून येतं. आता पुढे आपण तिसऱ्या व्याख्येकडे वळणार आहोत. लिओनेल रॉबिन्स यांनी दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. यांची व्याख्या खूप प्रसिद्ध आहे अर्थशास्त्राची. अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्सन यांनी 1932 अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याला इंग्रजीमध्ये ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या त्यांनी केलेली असल्याचं दिसून येतं. आधुनिक संप्रदायाचे हे विचारवंत आहेत. आता आधुनिक संप्रदायातील विचारवंत आहेत म्हणजे 20व्या शतकापासून तर आजपर्यंतच्या कालावधीमध्ये अभ्यास करणारे अर्थशास्त्रज्ञ याच्यामध्ये त्यांची गणती होत असल्याचं दिसून येतं. जेम केन्स आहे, लिओनेल रॉबिन्सन, पॉल सॅम्युएल्सन यासारखे विचारवंत जे होऊन गेले त्यांना आपण आधुनिक संप्रदायातील विचारवंत असं म्हणत असतो. आतापर्यंत आपण 18व्या शतकातील, 19व्या शतकातील आणि 20व्या शतकातील विचारवंत आणि विचारवंतांनी केलेल्या व्याख्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. फरकाचा विचार जर आपण केला तर ॲडम स्मिथ हे जे आहे ते सनातनवादी विचारवंत होते. त्यांनी अभ्यास करत असताना अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे म्हणजे संपत्ती या घटकाला महत्त्व दिलेलं असल्याचं दिसून येतं. अल्फ्रेड मार्शल जे आहेत त्यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राला महत्त्व दिलेलं असल्याचं दिसून येतं. तर लिओनेल रॉबिन्सन जे विचारवंत आहेत त्यांनी दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या केलेली असल्याचं दिसून येतं. रॉबिन्सन यांची व्याख्या आता आपण अभ्यासणार आहोत. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या अमर्याद आहेत. अमर्याद आहेत म्हणजे त्यांना मर्यादा नाही. बरोबर आहे की नाही? आज तुम्हाला वाटतं माझ्याकडे वही पाहिजे, पेन पाहिजे, पुस्तक पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आता कॉलेज सुरू झालं, या गोष्टींची तुम्हाला गरज वाटायला लागली. आता कोरोना आल्यामुळे आता आपल्याला घरी बसून अभ्यास करावा लागतोय. त्यामुळे आता आपल्याला वाटतं की आपल्याकडे मोबाईल पाहिजे, तो पण अँड्रॉइड मोबाईल पाहिजे ज्याच्यामध्ये आपण अभ्यास करू शकतो. ही गरज निर्माण झाली. गरजा अमर्याद आहेत, परंतु जी मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने आहेत. आपल्या या गरजा ज्या पूर्ण करायच्या आहेत त्याच्यासाठी जी साधनं आहेत ती मात्र मर्यादित आहेत. मग यांचा मेळ आपल्याला घालायचा आहे आणि यांचा मेळ घालत असताना आपण कसं वागतो, मनुष्य कसा वागतो, त्या मानवी वर्तनाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला आपण अर्थशास्त्र असं म्हणत असतो. अशी व्याख्या ही रॉबिन्सन यांनी केलेली असल्याचं दिसून येतं. पुन्हा एकदा आपण व्याख्या पाहूयात. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. रॉबिन्सन यांच्या व्याख्येमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत ते आता पाहूयात आपण. पहिला आहे अमर्याद गरजा किंवा साध्य, दुसरं आहेत मर्यादित साधने, गरजांना प्राधान्यक्रम आणि साधनांचा पर्यायी उपयोग. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गरजा, मर्यादित साधनं आणि ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण प्राधान्यक्रम देत असतो. साधं घरातलं उदाहरण घेऊयात आपण. आपल्या घरामध्ये जेव्हा पगार होतो किंवा पैसे येतात, आपण मजूर आहोत, काम करतो आहोत, मजुरीला जातो आहे, तर जेव्हा आपल्याकडे पैसे येतात तेव्हा आपण आधी काय विचार करतो की आपल्या घरामध्ये आवश्यक गरज कशाची आहे.
मग त्याच्यामध्ये आपण अन्नधान्य, तेल, मीठ, चटणी या गोष्टी खरेदी करतो. या गोष्टी खरेदी केल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याकडे पैसे शिल्लक आहेत. तेव्हा मात्र आपण एखाद्या वेळेस आपल्याला कपड्यांची गरज असेल तर कपडे खरेदी करत असतो. चप्पल बूटची गरज असेल तर त्या गोष्टी खरेदी करत असतो. महत्त्वाची गरज कोणती आहे त्या गोष्टीवर आपण अधिक भर देतो आणि मग हळूहळू आपण आपल्या एक एक गरजा पूर्ण करत असतो. म्हणजे गरजांना आपण काय देतो? प्राधान्यक्रम देत असतो. अशा पद्धतीने प्राध्यापक रॉबिन्सन यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये सांगितलं की गरजा अमर्यादित आहेत, साधने मर्यादित आहेत. गरजांचा आपण प्राधान्यक्रम लावत असतो आणि साधनांचा पर्यायी उपयोग आपण करून घेत असतो. आता मी व्याख्या समजत असताना तुम्हाला या गोष्टीची कल्पना दिली की सनातनवादी संप्रदाय 18व्या शतकातला आहे. ते विचार त्या शतकातले आहेत आणि त्या कालावधीमध्ये अर्थशास्त्रज्ञ कोणते कोणते होऊन गेले हे सुद्धा मी तुम्हाला व्याख्या सांगत असताना, संकल्पना सांगत असताना, त्या काळातील विचारवंतांची माहिती देत असताना सांगितलं आहे. या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. सनातनवादी जो संप्रदाय आहे तो 18व्या शतकातील आहे आणि त्या कालावधीमध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल, टी.आर. माल्थस यासारखे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले. नवसनातन संप्रदाय जो आहे तो 19व्या आणि 20व्या शतकातला आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या भागातला आहे. त्या कालावधीमध्ये अल्फ्रेड मार्शल, ए.सी. पिगू, आर्विंग फिशर यासारखे विचारवंत होऊन गेले. तर आधुनिक संप्रदाय जो आहे तो 20व्या शतकापासून आजपर्यंतचा आहे. जे.एम. केन्स, लिओनेल रॉबिन्स आणि पॉल सॅम्युएल्सन यासारखे विचारवंत हे आधुनिक संप्रदायात झालेले आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण पहिल्यामध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या यांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.